नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस सब इन्स्पेक्टर या पदाबद्दल पात्रता आणि शैक्षणिक अर्हता। तर PSI हे पद पोलीस सब इन्स्पेक्टर या पदाची आपण पात्रता पाहणार आहे। तर हे पोलीस सब इन्स्पेक्टर याला मराठीत आपलं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्यातर्फे या पदाची परीक्षा घेतली जाते। या पदाची काय पात्रता आहे पाहूया आपण। या पदाची परीक्षा MPSC मार्फत होती। तर या पदाची पात्रता काय पहा, शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर असला चालतो। FY/SY TY ला असलेला अखेर मुलगा सुद्धा या परीक्षेत चालतोय, पण मुख्य परीक्षेच्या आधी त्यांनी TYचा गुणपत्रक त्याच्या हातात आलं पाहिजे। तर यापुढे काय आहे, कोणत्याही शाखेतला पदवीधर BA असू दे, BCom असू दे किंवा सायन्स साईडचा असू दे विद्यार्थी, कोणत्याही शाखेतला पदवीधर चालतो। तसंच उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे, महाराष्ट्रातला रहिवासी असला पाहिजे। PSI पदाचा टप्पा बघूया। पहिल्यांदा होती पूर्व परीक्षा, पहिल्यांदा प्री एक्झाम होती। प्री एक्झाम 100 मार्काची, असते। वेळ असतो 60 मिनिट। प्रीमध्ये एक्झाम आपले प्रीमध्ये विषय कोणकोणते आहेत पहा, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, स्वाभाविक विषय क्वांट आणि रिजनिंग, आणि 7वा विषय सायन्स। हे 100 मार्कासाठी पूर्व परीक्षा पेपर असतो। पूर्व परीक्षा PSI, शेलटेक इन्स्पेक्टर आणि मंत्रालय सहाय्यक ही ग्रुप B ची कंबाईन परीक्षा असते, आणि त्यासोबत PSIचा पण परीक्षा पेपर कंबाईनमध्ये पहिला घेतला जातो 100 मार्काचा। ह्या परीक्षेला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते, 1/4 निगेटिव्ह मार्किंग। तसंच वेळ आपल्याला 60 मिनिटाचा असतोय। 100 मार्काची परीक्षा आहे, आणि विषय कोणकोणते असतात, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, क्वांट अँड रिजनिंग आणि सायन्स। हिस्ट्रीमध्ये काय आहे, भारताचा तसंच भारताचा इतिहास तसाच महाराष्ट्राचा इतिहास। जिओग्राफीमध्ये पृथ्वीविषयी माहिती, भारतातील सामान्य हवामान, महाराष्ट्रातील पिके, उद्योगधंदे, पाऊस, पर्जन्यमान याविषयी माहिती असते जिओग्राफीमध्ये। पॉलिटीमध्ये संविधानाचं प्राथमिक नॉलेज, तसं महाराष्ट्र प्रशासन, तसंच ग्रामपंचायत प्रशासन। इकॉनॉमिक्समध्ये आता पूर्व परीक्षा बघितली आपण 7 विषय, 100 मार्काची परीक्षा, वेळ असतो 1 तास, आणि निगेटिव्ह मार्किंग 1/4 असते। याच्या पुढील टप्पा आहे पूर्व परीक्षेला 100 मार्काची परीक्षा, आणि मेरिट 52 ते 53 गुणा 100 पैकी 52 ते 53 मार्क पडायला पाहिजेत परीक्षेला, असं मेरिट लागतंय पूर्व परीक्षेचं।
आणि पूर्व परीक्षा जर पास झाला मेरिटमध्ये येऊन तर मुख्य परीक्षा असते. मुख्य परीक्षा 400 मार्काची 2 पेपर असतात. मुख्य परीक्षा 400 मार्क 2 पेपर. पहिला पेपर मराठी आणि इंग्लिश यावर असतो. 100 प्रश्न असतात, 200 मार्क. मुख्य परीक्षेचा बघा पहिला पेपर PSIचा मराठी आणि इंग्लिश पेपर आहे, 100 प्रश्न आहेत 200 मार्कासाठी. तर दुसरा पेपर आहे मुख्य परीक्षेचा. आता मी पहिल्यांदा पूर्व परीक्षेचे 7 विषय सांगितलेले. हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक, सायन्स, 1 2 3 4 इकॉनॉमिक, सायन्स, क्वांट रिजनिंग, करंट अफेअर्स, आणि यामध्ये ॲड असते एन्व्हायरमेंट, पर्यावरण आणि RTI. लोकसेवा, माहिती अधिकार अधिनियम. तर हे मुख्य परीक्षेला 2 पेपर आहेत, 400 मार्काची परीक्षा आहे. पहिला पेपर आहे मराठी आणि इंग्लिशचा 100 प्रश्न 200 मार्कासाठी आहे. एक प्रश्न एक मार्क, एका प्रश्नाला 2 गुण अशी परीक्षा आहे. 100 प्रश्नाची पहिला पेपर. तसा दुसरा पेपर PSIचा ह्या विषयावरती होतो, त्याला पण 100 प्रश्न असतात, 200 मार्कासाठी पेपर आहे. असा मुख्य परीक्षेचा. आता आपण पहिल्यांदा 100 मार्काची प्री परीक्षा बघितली PSIची. तर प्री परीक्षेला 52 ते 53 मार्क पडून आपण 100 पैकी या मुख्य परीक्षा पूर्व परीक्षापासून मुख्य परीक्षेला यायला लागतंय. मुख्य परीक्षेला मेरिट 400 मार्कापैकी मेरिट लागतंय. आता फॉर एक्झाम्पल 400 पैकी आपल्याला 297 मार्क पडला असं काही तर मेरिट लागतंय मुख्य परीक्षेचं PSIचं. हे 297 मार्क आहे. जर मेरिट 297चं लागलं मुख्य परीक्षेला तर हे मार्क आणि PSIचं कुठलं मार्क आपलं मुलाखतीचं इंटरव्ह्यूचं मार्क ह्यात ॲड करून फायनल मेरिट लागत असतं या 2 मध्ये PSIमध्ये. तर आता मुख्य पेपर बघितला. आता PSIची आपण फिजिकल टेस्ट शारीरिक चाचणी पाहूया. फिजिकल म्हणजे शारीरिक चाचणी होते. या आधी शारीरिक चाचणीच्या आधी एक आपलं शारीरिक अवस्था म्हणून असते. तर शारीरिक अवस्थामध्ये काय आहे, उमेदवाराची उंची 165 सेंटीमीटर पाहिजे आणि छाती 79 सेंटीमीटर पाहिजे. तरी शारीरिक जो उमेदवार मुख्य परीक्षा पास होतो त्याला ही उमेदवाराची चाचणी असते. आपली क्वालिफाय अर्थ आहे, शारीरिक अर्थ आहे. उंची 165 सेंटीमीटर पाहिजे, छाती 79 सेंटीमीटर पाहिजे. यामध्ये छाती एक्सपेंडेड करून 5 सेंटीमीटर म्हणजे 79 आणि 5 सेंटीमीटर 84 सेंटीमीटर फुगवून छाती पाहिजे. आणि उंची पायात चप्पल वगैरे न घालता 165 सेंटीमीटर उंची पाहिजे. आता ह्यानंतर शारीरिक अर्थ बघितल्यानंतर पुन्हा एक फिजिकल टेस्ट असते. फिजिकल टेस्टमध्ये PSIसाठी गोळा फेक, दुसरं लांब उडी, तिसरं रनिंग,
रनिंग आणि चौथा आहे पुलअप्स. ही शारीरिक चाचणी 100 मार्काची असते. 100 मार्काची. या 100 मार्कामध्ये शारीरिक चाचणीला उमेदवाराला 70 मार्क घ्यावेच लागतात. 70 मार्क पडणे अनिवार्य आहे. 70 मार्क घ्यावे लागतात. आता आपण पहिल्यांदा बघितलं पूर्वपरीक्षेला 100 मार्काचा पेपर असतो. त्यात पास झाल्यानंतर पुन्हा मुख्य परीक्षा असते. मुख्य परीक्षेत पास झाल्यानंतर शारीरिक अर्हता असते. म्हणजे 165 सेंटीमीटर उंची आणि 79 सेंटीमीटर छाती, फुगून 84 सेंटीमीटर छाती पाहिजे. त्यानंतर आपण शारीरिक चाचणी बघितली. शारीरिक चाचणी 100 पैकी 70 मार्क पडणे अनिवार्य आहे. पडायलाच पाहिजे शारीरिक चाचणीमध्ये. तर शारीरिक चाचणीमध्ये काय काय असते? गोळाफेक असते. 6.25 किलोचा गोळा असतोय. लांब उडी असते. रनिंग असते 800 मीटर. तसंच पलअप्स असते. या सगळ्यांना 100 मार्क आहेत. 100 पैकी 70 पडायलाच पाहिजे. कुठलं काय असतं या परीक्षेमध्ये? आता आपण शारीरिक चाचणी पास झालो, मुख्य परीक्षा पास झालो, शारीरिक अर्हता पास झालो, तर यापुढे काय टप्पा आहे? आता इंटरव्ह्यू. शेवट टप्पा काय झाला? मुलाखत. मुलाखत 40 मार्काची असते. उमेदवाराची मुलाखत 40 मार्क असते. आता फायनल मेरिट कसं लागतंय PSIचं? मुख्य परीक्षेचं 400 पैकी काय पडलेलं मार्क प्लस शारीरिक चाचणीचा मार्क यामध्ये धरत नाही. फायनल रिझल्ट शारीरिक पात्रता फक्त क्वालिफायसाठी आहे. 70 मार्क पडायला पाहिजेत शारीरिक पात्रतेला. शारीरिक चाचणीला 100 पैकी 70 पडायलाच पाहिजेत. आणि इंटरव्ह्यू 40 मार्काला. असं 440 मार्कापैकी तिथं जर आपल्याला 400 पैकी 294चं मेरिट लागलं मुख्य परीक्षेला, प्लस इंटरव्ह्यूमध्ये 15 मार्क पडलं. 294 आणि 10, 294 आणि 6, 294 6 300, 294 प्लस 15 5 9 9 1 10 असं इथं. आता टोटल आपण एक्झाम्पल म्हणून घेतले. 309चं जर मेरिट लागलं तर असं PSIचं आपण क्वालिफाईंग पात्रता वगैरे बघितली, फायनल मेरिट बघितलं. 440 पैकी 309 मार्क जरी पडले तर PSI होता येतोय. PSIचं ट्रेनिंग महाराष्ट्र पोलीस अकॅडमी म्हणून नाशिकला असते. तिथं आपलं एक 9 महिने किंवा 12 महिने किंवा 14 महिन्याचं आपलं ट्रेनिंग असतंय. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी 12 किंवा 14 महिन्याचं ट्रेनिंग असतं. या ट्रेनिंगमध्ये आपल्याला पगार भत्ती वगैरे सगळं काय असेल ते शासनाने मिळत असते. त्यामुळे आपण इथंच थांबूया. जय हिंद.